राजमाता अहिल्याबाई होळकर, ज्यांनी स्वतःच्या मुलालाही मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. त्यांच्या दरबारामध्ये सर्वांसाठी समान न्याय होता. त्या माळवाच्या महाराणी होत्या, युद्ध न करताही बुद्धीने युद्ध जिंकणाऱ्या. त्यांच्या आसपासचे राजे पेशवे हे त्यांना कमकुवत समजून त्यांच्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत होते. ही बातमी अहिल्याबाईंच्या कानावर पडताच त्यांनी पेशव्यांना एक पत्र लिहिलं की पेशवे, तुम्ही कधीही लढायला या, आम्ही तयार आहोत. मात्र आमची पहिली फौज ही महिलांची आहे. जरा विचार करा की जर महिलांच्या फौजेने तुम्हाला हरवलं तर तुमची काय अवस्था होईल, आणि जर तुम्ही महिलांच्या फौजेकडून जिंकल्या तर लोक काय म्हणतील की आधी शोकमध्ये डुबलेल्या कमजोर स्त्रियांना हरवून ही पेशवे महान बनले. असा पत्र वाचून पेशव्यांना हेच समजलं नाही की यावर उत्तर काय द्यावं. त्यांनी उत्तरामध्ये लिहिलं की आम्ही तुमच्यावर आक्रमण करण्यासाठी नाही तर तुमच्या पतीच्या मृत्यूचा शोक करण्यासाठी आलेलो होतो. आणि अशा प्रकारे अहिल्याबाईंनी युद्ध न करताही युद्ध जिंकलं. सोबतच सोमनाथ, बद्रीनाथ, काशी विश्वनाथ यासारख्या प्रसिद्ध मंदिरांसोबतच मुघलांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचंही पुनर्निर्माण अहिल्याबाईंनी केलं. आणि अशा प्रकारे भारताची संस्कृती जपली. तर अशा होत्या